ते बसत देखील नाही. आळंदीमध्ये स्वाती तोडकर अनुभव सांगत होती की आपले हायनेस शेखर हे काय काय म्हणाले. त्यावेळेस एक जण उठून गेली. हे टिपलं काही जणांनी, कोण काय नाव नाही सांगत. आणि मग कळालं ती जळते. हे काल कळालं मला. याला ईर्ष्या म्हणतात. माझ्यासारखी कमवणं मी जास्ती, त्यालाच का पाठवलं, तिलाच का पाठवलं, आम्हाला का नाही पाठवलं. ईर्ष्या. तिच्यासारखं मला बनता आलं नाही किंवा मला बनू दिलं नाही म्हणून ईर्ष्या जन्म घेते. ईर्ष्या जन्म घेते कारण दुसऱ्यासारखे बनले नाही याची घोर निराशा. पण आत्मविश्वास जागवला तर सफलता मिळेल. ईर्ष्या त्या बाईला सफलता मिळू शकते की बाबा रे तुम्ही पण होऊ शकता ओरेटर. जागवा तुमचा आत्मविश्वास. व पुरुषाचा अहंकार निस्वार्थ सेवेतूनही कमी होऊ शकतो. मग ख्रिस्ती धर्माने सेवा हा धर्म उचलला. सेवा धर्म उचलला. मुद्दाम क्रोध काय असतो वगैरे वगैरे आपण पाहिलं. अहंकार शब्द येईल त्यावेळेस आता आपण पाहू, तरच अहंकाराकडे मी वळेल. काम क्रोध परंतु ते तमोगुणाला रंगाला फार आवडते झाले आहे. त्या तमोगुणाने आपला प्रमाद व मोहाचा सार्वभौम अधिकार यांना बहाल केला आहे. काम क्रोध हे रजोगुणातनं निर्माण होतात. रजोगुण तुम्हाला माहिती आहेत. आणि तमोगुण रंगाला फार आवडते झालात ते की त्या तमोगुणाने आपला प्रमाद व मोहाचा सार्वभौम अधिकार यांना बहाल केला. एकदा रजोगुणातून काम आणि क्रोध निर्माण झाले की तमोगुणाची खवळ निर्माण होते आणि तमोगुणाच्या खवळीतून प्रमाद, माद ज्याला म्हणता येईल, डुकरासारखे डुर 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 करणं प्रमाद. काय कुत्रे पाव उगीच भुंकत राहतो. आपला प्रमाद व मोहाचा, आणि मोह हे दोन मिक्स करतात. तम जर रक्तामध्ये जास्त असेल तर प्रमाद म्हणजे अहंकार आणि मोह हे दोन्हीही लहरी निर्माण होतात. तम असेल तर ह्या दोन्ही लहरी निर्माण होतात तमामधून. आणि रजामधून क्रोध आणि काम हे निर्माण होतात. हे रजोगुणी आहेत. आणि तम जर जास्त निर्माण झाला तर दोन्ही अजून येऊन मिसळतात. ही 4 जणांची जोडी होते. सार्वभौमाधिकाऱ्यांना बहाल केला आहे. हे मृत्यूची या नगरी माणी जतिनिकिया परी, जे जीविताचे वैरी मनोनिया. हे जीविताचे वैरी आहेत. कशाला म्हणतात तो जिवंतपणा? आपण जगतोय म्हणून जिवंत आहोत का? मरत नाहीत म्हणून जिवंत समजायचं का? म्हणून माणूस हा जिवंत आहे, पाणीदार. अनेक माणसं जिवंत आहेत पण मेलेली आहेत, कंप्लीट मेल्यासारखी आहेत. घोर निराशेचं जीवन जगतायत. दैवी सद्गुणांचा ठेवा त्यांच्याकडे नाहीच आहे. दैवी सद्गुणांचा ठेवा जर असेल तर तो माणूस जिवंत आहे. आणि विकारांचा ठेवा जर वाढत असेल, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर रजोगुण आणि तमोगुण रक्तातले सारखे जर वाढत असतील आणि त्याप्रमाणे तो जर वागत असेल माणूस, तर समजायचं तो जिवंत नाही, तो मृत्यूपंथाकडे यमधर्मराजाकडे चाललेला आहे.
कारण तुम्हाला खरं जीवन जगू देत नाहीत काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. संपत्ती असली, उगीच वाटतं माणसाला खूप संपत्ती असली की आम्ही सुखी होत. अंबानीला, मित्तलला आज विचारा, पेपरमध्ये आलंय 40,000 कोटी रुपयाचा तोटा 5 जणांना झालाय. फोन करून विचारा, तुम्हाला बोलणार देखील नाही ते. आज 40,000 शेअर मार्केट घसरलं, तोटा झाला. पैसा सुख देऊ शकत नाही, उलट मोहाच्या लहरी सतत वाढतात. दान, धर्म, दया, करुणा, प्रेम, सेवा काही निर्माण त्यांच्यामध्ये होत नाही. आणि सुख अजून शोधतायत ते, उलट दुःखच होत आहे. पैसा जास्त वाढो तरी दुःख, पैसा संपला तरी दुःख. आणि मग तितका नफा नाही झाला, ह्या श्रीमंतांना क्रोध येतो. पुन्हा पैसा टाकतात, पैसा वाढवतात, वाढवण्याचा प्रयत्न होतो, मोह निर्माण होतो. खूप पैसा झाला, माज येतो, प्रमाद येतो, ईर्ष्या होते, द्वेष होतो, सगळं काही होतं. अहो, 2 अंबानीच्या दोघांच्या बायका भांडल्या म्हणून वेगळे झाले. ईर्ष्या, तू बडी क्या मैं बडी. म्हणून हे जिवंत नाहीत. जिवंत कोणाला म्हणता येईल? ज्याने भगवंताच्या दैवी प्रकाशाचा, सद्गुणांचा आस्वाद घेतलाय, रस घेतलाय. प्रेमरस भगवंताचा खरा ब्रह्मरस आहे यांच्याकडे. दया, करुणा, क्षमा, उदारता. तुम्हाला वाटतं ते उदार आहेत, ज्या प्रकारात श्रीमंत आहेत त्या प्रकारात उदार नाहीत. त्यासाठी ते उदार आहेत, उदार नाहीत, नगदी नाही आहेत ते. हे जीविताचे वैरी आहेत. कोणत्याही विकाराने आयुष्य घडते. एकदा क्रोध निर्माण झाला, वैरी म्हणजे आनंद तर घेऊ शकत नाहीत. आनंद नाही, प्रसन्नता नाही, काही घेऊ शकत नाही. ते टेन्शन टेन्शन टेन्शन. आपणच टेन्शनमध्ये आहोत असं नाही, मोठमोठे पण टेन्शनमध्ये. तृष्णा, मृगजळाच्या मागे धावणं आणि विकारांमध्ये ग्रस्त राहणं. विकारग्रस्त आहे मन, विकारग्रस्त आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. आणि त्यामुळे यांचं आयुष्य घटत राहतं. हे पहा, उदाहरण सांगतो. क्रोध निर्माण झाला, काय होतो? राग जर आला तर 1 मिनिटात 16 जर श्वास चालत असतील तर ते श्वास 30-35 चालायला लागतात. राग आला तर 1 मिनिटात 30-35 चालायला लागतात. कामलहरी निर्माण झाल्या, सेक्स भावना निर्माण झाली, कामविकार जन्म घेतला, त्यावेळेसही 30-35 श्वास चालतात. आणि माणसाचं तारीख ठरलेली नाही आहे मृत्यूची. श्वासांचा कोठा जो प्रभूंनी दिलाय, किती लवकर तुम्ही नष्ट करता त्याच्यावर सगळा खेळ आहे. आणि प्रत्येक विकारामध्ये श्वासांचा कोठा डबल आणि तिप्पट चालतो. काहीमध्ये दुप्पट चालतो, काहीमध्ये तिप्पट चालतो. लोभ जरी निर्माण झाला तरी श्वास वाढतात, क्रोध झाला तरी वाढतात, ईर्ष्या झाला तर फार वाढतात. आणि क्रोधामध्ये आणि याच्यामध्ये माणसं, अरे बापरे,
सासू जर भांडली सुनेला, सून भांडली, सून समजा भांडली सासूला, 3 दिवस 4 दिवस ही क्रोधामध्ये असते. ती मस्त खात असते हिला पाहून. सासूचं आयुष्य 8 दिवसानं कमी झालं. म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य असेल आणि तुम्ही सारखे रागात असताल, कधी लोभात असाल, कधी मदमध्ये असाल, कधी मत्सरामध्ये असाल, कुठल्या न कुठल्या वाईट याच्यामध्ये तुम्ही जर ग्रस्त असाल, टेन्शनमध्ये असाल, बडबड करण्यामध्ये असाल, तर 100 वर्ष आयुष्य दिलं असेल तर 50 वर्ष तिथेच खतम झालं. संशय, काही बाईंना नवऱ्याचाच राग येतो, किती येतो? कंटिन्युअस. आयुष्य खटखट खटखट कमी होतं. 50 वर्ष घेऊन आलो असो तर 25 वर्ष तो जगतो. प्रेम असेल ना, श्वास थांबतो, श्वास वाढत नाही. प्रेम लहरी एक प्रकारची समाधी भाव अवस्था असते. आनंद लहरी, प्रेम लहरी, त्यावेळेस श्वास फार कमी चालतो, ॲटोमॅटिक आयुष्य वाढतं. हायपोथॅलेमस ग्रंथीतून आनंदाचे स्त्राव स्त्रवू लागतात. असं रसायन स्त्रवतं की ज्याच्यामधनं आनंद निर्माण होतो, प्रसन्नता निर्माण होते. हे मृत्यूचिया नगरी, माणी जतीन किया परी. हे जीविताचे वैरी आहेत. आयुष्य घटते, प्राण खर्ची पडतात. म्हणजे जणू काय प्रत्येक इच्छा यमाजीला म्हणते, तयार राहा, आम्ही तुमच्यासाठी ग्राहक तयार करीत आहोत. इच्छा जन्म घेतली. आता आपण इच्छेकडे वळू, कामाकडे वळलो, सेक्सकडे वळलो, क्रोधामध्ये वळलो, सगळीकडे वळलो. आता इच्छा, साधी इच्छा तर कोणालाही होते. काय होतं? इच्छा जन्म घेतल्यानंतर क्रोधासारख्या लहरी स्टार्ट होतात. मन चंचल बनतं. एकदा मन चंचल बनलं, बुद्धी चंचल बनली की प्राणांचा कोठा वाढतो आणि मनाला गती प्राण देत असतो. आणि मन चंचल बनलं याचा अर्थ प्राण चंचल बनला, लक्षात घ्या. आणि प्राण चंचल बनला तर श्वासांचे कोठे वाढले. 21,624 तासात हा जाणारा 24 तासातला प्राण आपला 21,600 प्राण आपण घेतो 24 तासात. ते 42,000 होतात. इच्छा जन्म घेतली. समजा आपल्याला इच्छा जन्म घेतली. उदाहरण सांगतो. कार घ्यायची. आज इच्छा झाली, बायकोनी फार प्रेशर आणलं, तुमच्यासारखा मुर्दाड माणूस पाहिला नाही, कार तुम्ही आणली नाही. मग हा मुर्दा उठून उभा राहतो. सायकल देखील घ्यायची लायकी नाही, पण कारसाठी उभा राहतो. झोप येत नाही रात्री, टेन्शन येतं मनामध्ये, कार आणली पाहिजे, नाही तर अपमान होतो आपल्याला. ही घरोघर जाऊन सांगायली. त्यानंतर मग ॲक्टिवनेस वाढतो कर्मामध्ये, काम करण्यामध्ये. मग त्याचा विचार वाढतो. विचार वाढला की श्वासांचे कोठे वाढले, विचारचक्र चाललं. टेन्शन वाढलं, कसं कमावं, कोणत्या बँकेतून लोन घ्यावं, कसं त्याचे रिपेमेंट्स करावेत, भानगडी सुरू झाल्या. मग उधार पाधार आणून ह्या सगळ्या घटनेपायी श्वासांचा कोठा प्रचंड उधळला जातो. एक इच्छा तुमचं आयुष्य कमी करते. प्रत्येक इंद्रियांमधनं एक्झॉस्ट होतो प्राण. इंद्रियांच्या 9 द्वारातनं प्राण हा बाहेर खर्ची पडतो, आत जात नाही. इच्छा निर्माण झाल्यानंतर प्राण बाहेर धावू लागतो, डोळ्यातनं धावू लागतो. 9 द्वारातनं इंद्रियांच्या हा प्राण बाहेर धावतो.
9 द्वारात, 9 द्वार आहेत इंद्रियांची. डोळे देखील 2, हे 2 दार, नाक 2 दार, गुद 2 दार, सगळ्या ह्या तोंड, ह्या सगळ्या याच्यातनं बाहेर वाहतो श्वास आणि खर्ची पडतो, डबल टिबल धावतो धावतो धावतो. प्रचंड श्वासांचा कोठा उधळला जातो, आयुष्य कमी होतं. म्हणजे आपल्याला भगवंतानी जरी 100 वर्षांचा कोठा दिला असेल श्वासांचा, आम्ही आमच्या नालायकीमुळं तो 25-30 वर्षात खतम करतो. पुन्हा तो भाग वेगळा खाऊन एकदा पोट खूप असं भसभसं खाल्लं, 3-3 वेळ खाल्लं, 4-4 वेळ खाल्लं, तर श्वासांचा कोठा तर प्रचंड उधळला जातो. अजून ती गोष्ट वेगळी. आणि त्यामुळे मग काम क्रोध लोभ पुन्हा जन्म घेतात. ती पुन्हा गोष्ट अलैदा. प्रत्येक इच्छा यमाजीला म्हणते तयार राहा, पेशंट घेऊन यायले. आणि बाया थकवतात. कार घेतली, आता ड्रायव्हर घ्या, आता घर बांधा, कार ठेवायला पोर्च बांधा, फर्निचर बदला, कंटिन्युअस धावतो. आणि काम क्रोध मद मोह याच्या लहरीमध्ये हा फिरत जातो आणि आपला प्राणांचा कोठा आयुष्य संपवत चालतो. आम्ही तुमच्यासाठी ग्राहक तयार करीत आहोत. या कार्यामुळे मृत्यूच्या नगरात यांना चांगल्या प्रकारचा मान सन्मान मिळतो. यम फार खुश होतो यांच्यावर. वा वा वा, आपला पेशंट लवकर यायला आहे, फार लवकर लवकर उधळायला हा श्वास. जयासी भुकेलिया अमिषा, हे विश्व पुरेची ना घासा, कुळवाडी यांची आशा चाळीत असे. जयासी भुकेलिया अमिषा, यांच्या भुकेच्या इच्छा